नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे ईश्वरी म्हणते, माझी बाजू तुम्ही घेण्याची कितीही नाटकं केली तरी माझ्यासाठी तुम्ही गुन्हेगार आहात, माझे आणि माझ्या बाबांचे गुन्हेगार आहात असं ती इथे सांगते. तर वल्लरी बघा कशी बघते तिच्याकडे आणि अर्णव सुद्धा शॉक होऊन बघतोय. अगदी अविनाश मामा सुद्धा बघतोय. वल्लरीचा राग असा मावत नाहीये बरं का प्रेक्षकांनो. तर आकाशला सुद्धा कळत नाही की नेमकं ईश्वरी असं कसं बोलू शकते किंवा इतक्या लगेच पटकन विश्वास ठेवू शकते. एवढं सगळं बोलून ना ईश्वरी तिथनं बाहेर पडलेली आहे. खूप काही काही बोलली. अंजली मात्र आता काळजी करत बसली बरं का प्रेक्षकांनो. पुढे काय होणार काहीच कळत नाहीये. बघूया आता अर्णव या सगळ्यातून कसा मार्ग काढणार आहे ते. तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत म्हणजे अगदी शेवटपर्यंत बघत राहा बरं का. तर प्रेक्षकांना इकडे हॉस्पिटलमध्ये आईंना तो व्हिडिओ दाखवला जातोय कसं बाबांचा ऍक्सिडेंट झाला ते. आणि आई तो व्हिडिओ बघून ना अशा की घाबरल्यासारख्या झाल्यात. त्या म्हणतायत अर्णव सारखा मुलगा हे असं करू का करेल हेच कळत नाहीये असं म्हणतात. आणि मग राकेश बघा कसा बघतोय असं म्हटल्यानंतर आई पुढे म्हणतात, जे दिसतंय ते खोटं ठरवता येत नाहीये आणि त्यावर डोळे बंद करून विश्वासही ठेवता येत नाहीये. इतका विश्वास ठेवला असं म्हणत आई म्हणत असतात. तोपर्यंत विश्वास होता तुमच्या त्या अर्णव राजे शिर्केवर, काय केलं त्यांनी? विश्वासघातच केला ना असं लगेच राकेश बोलतोय आणि म्हणतो, आणि मला तर आता वाटतंय की गप्प बसण्यात काहीच अर्थ नाहीये. आपण लवकरात लवकर काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी ईश्वरीजी. काय वाटतंय तुम्हाला नम्रताजी असं म्हणून ना नम्रताला विचारतो राकेश. तर नम्रता म्हणते, अहो माझा तर सगळा गोंधळच झालाय. आणि नम्रताचं हे सगळं बोलणं ऐकून राकेशची रिॲक्शन बघा कशी आहे, म्हणजे काय खोळ्यासारखं बोलते असं आहे. तर नम्रताचं बोलणं ऐकल्यानंतर ईश्वरी पण लगेच म्हणते, अगं गोंधळ कसला झालाय ताई, हे बघ आता मला तर एवढा राग आलाय ना की त्यांच्या घरी जाऊन खरीखोटी सुनावून आले मी त्यांना. तर राकेश म्हणतो, राग तर येणारच ना असं म्हणून लगेच म्हणतो, मलाही येतोय, मी या घरचा होणारा जावई आहे आणि मला असं वाटतंय की अर्णव सारख्या क्रिमिनलला आपण असं मोकळं सोडायला नको. आपण नाही म्हणजे ईश्वरीजी, अहो नुसतं सुनावून काहीच होणार नाहीये. एवढा मोठा पुरावा आहे आपल्याकडे त्याच्या विरोधात, कायद्याने अधिकार आहे, मग त्याला शिक्षा व्हावी असं काहीतरी करायला हवं ना आपण, असं तो पटवून द्यायचा प्रयत्न करतोय बघा प्रेक्षकांनो कसा. आणि राकेश पुढे म्हणतो, ईश्वरीजी आता गप्प बसून चालणार नाहीये. तर हे आसपास जे काही घडतंय ना तर ते मला वाईट स्वप्नासारखं वाटायला लागलंय असं आईकडे म्हणतायत. विचार करू करून डोकं फुटेल की काय असं वाटतंय मला. अहो विचार करायला आता वेळच नाहीये काकू. मला असं वाटतंय की आपण आता लवकरात लवकर जे काही असेल ते त्याच्या विरोधात पोलिसात जायला हवं असं राकेश सांगतो इकडे. आणि प्रेक्षकांना आता काय ईश्वरी काय निर्णय घेईल. राकेश म्हणतो, नाहीतर सुडाने पेटलेला हा अर्णव आणखीन काय काय करेल काही सांगता येत नाही ना काकू. माथे फिरू आहे हो तो, कुठल्या थराला जाऊ शकतो हे आपण पाहिलंय ना आपण आता. आणि इथे येऊन काकांना काहीतरी केलं तर त्याने. आणि हे ऐकल्यानंतर ईश्वरी शॉक होते आणि अशी बघते. तर राकेश म्हणतो, नाही नाही म्हणून सांगतोय की आपण आता लवकरात लवकर पोलीस स्टेशन गाठायला हवं बास. तर प्रेक्षकांना ईश्वरीला विचारात हरवलेलं बघून इकडे राकेश मात्र स्वतःच्या मनावर आणि स्वतःच्या विचारावर खुश होतोय. कारण तिकडे आई सुद्धा विचारात आहेत, त्या सुद्धा रडतायत, त्यांना पण पटल्यासारखं वाटतंय. आणि इकडे ईश्वरी सुद्धा विचार करते, म्हणजे चला आपला खेळ यशस्वी झाला असं तो म्हणतोय. पण इकडे घरामध्ये प्रेक्षकांनो अंजली म्हणते, तो व्हिडिओ फेक आहे किंवा काहीतरी गडबड आहे हे आपल्याला कन्फर्म माहितीये, पण मग हे ईश्वरीला कसं सांगायचं. तर ताई हे सगळं ना मुद्दामून केलं गेलंय, तिचं मिसअंडरस्टँडिंग व्हावं म्हणून मुद्दामून सगळे घडवून आणलंय ताई. तर अंजली विचारते, पण कोणी. तर प्रेक्षकांनो अर्णवकडे उत्तर आहे पण तो देऊ शकत नाहीये. तर इकडे वल्लरी आता बोलायला चालू करते की त्या ईश्वरीशी ओळख झाली तेव्हा तुमच्यापैकी कुणाला वाटलंही नव्हतं ना की ही मुलगी तिच्यामुळे की ह्या घरामध्ये एवढे प्रॉब्लेम होतील. पण मला पहिल्या दिवसापासून खात्री होती की ती मुलगी हे घर उद्ध्वस्त करायलाच आलेली आहे. आणि मग प्रेक्षकांना अंजली सुद्धा आपल्या विचारात हरवली आहे. ती एकदम म्हणते, पण ती कुठल्या बेसिसवर आपल्यावर डाऊट म्हणजे अर्णववर डाऊट घेते हे मला कळत नाही असं म्हणून. तर प्रेक्षकांनो गाडी चालवताना चिंटू तर दिसतच नाहीये, मग काय फक्त गाडी फक्त चिंटूची आहे म्हणून असं अंजलीकडे विचारते. तर तेवढ्यात राकेश येत म्हणतो की कोर्ट गाडी नाही मोटिव्ह फक्त अंजली असं म्हणून. आणि मग प्रेक्षकांनो अर्णव मामा सगळे त्या राकेशकडे बघायला लागतात, अगदी मामी सुद्धा. आणि राजेश जो कोणी आहे तो पुढे येत कसा म्हणतो, आता काय बोलतोय बघा, आपलं तत्वज्ञान कसं पाजळतोय ते. अर्णव आता बघा कसा बघत राहिलाय. राकेश येतो म्हणतो, आणि मोटिव्ह तर होताच ना अर्णवकडे असं म्हणून तो सांगतो पुढे.
नाही म्हणजे ईश्वरीच्या वडिलांनी सगळ्यांसमोर याचा अपमान केला होता. आणि असा राकेश म्हणतो, नाही, मी फक्त कोर्ट जसं विचार करेल ना ते सांगतोय तुम्हाला, असं अर्णव समोर मुद्दामून म्हणतो. कारण अर्णव बघतोय राजेशकडे. राजेश पुढे म्हणतो तो राकेश, की माझं फक्त हे म्हणणं एवढंच आहे की आपल्याला आपली बाजू सिद्ध करावीच लागेल. असं इकडे राजेश म्हणतो. तर तिचं हे सगळं बोलणं ऐकून अंजली त्याला विचारते की अहो पण आपली बाजू आपण कशी सिद्ध करणार. तर लगेच राजेश म्हणतो अर्णवच्या खांद्यावर हात ठेवून, अर्णव मला एक सांग, म्हणजे मुद्दामून खांद्यावर हात ठेवतो बरं का. मला एक सांग, ज्या दिवशी हा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी मी तर बेंगलोरला होतो राईट, असं म्हणून मुद्दामून आठवण करून दिल्यासारखं बोलतोय बघा हा राजेश हा. आणि मग प्रेक्षकांनो पण तू कुठे होतास असं अर्णवला राकेश विचारतो. आणि अर्णव काहीतरी उत्तर देणार बघा प्रेक्षकांनो. अर्णव काहीच रिॲक्ट करत नाहीये, तो विचार करतोय, तो काही बोलत नाहीये या प्रश्नावरती. पण तेवढ्यामध्ये ना प्रेक्षकांनो इकडे अर्णवला आठवतं की अर्णव सर मला तुमच्याशी बोलायचंय. हा इकडे ईश्वरीनं मेसेज केला होता तो. आणि तो त्या निर्जल जंगलामध्ये तिथे उभं राहिला होता कितीतरी वेळ ईश्वरीची वाट बघत. ह्या सगळ्या गोष्टी अर्णवला इथे आठवत आहेत. आणि अर्णव राजेशकडे बघतोय, तर सांग ना तू कुठे होतास. नाही कारण कसं आहे व्हिडिओमध्ये गाडी तर क्लिअरली तुझीच दिसते असं राकेश पुन्हा एकदा म्हणतो. आणि अर्णव आता मान फिरवतो बघा आणि परत विचार करतोय, काहीच बोलत नाहीये तो. आणि प्रेक्षकांना इकडे तेवढ्यात ना आता आकाश अर्णवच्या जवळ येत बोलतोय की दादा आय रिमेंबर, म्हणजे त्या दिवशी ना तू गडबडीतून घाईतून कुठून तरी आला होतास. मला ऍक्सिडेंट बद्दल तुला सांगायचं होतं पण तू त्याच्या आधीच आतमध्ये निघून गेलास. आणि असं सांगितल्यानंतर प्रेक्षकांना इकडे लगेच ना अविनाश मामा म्हणतात, बाहेरून घायरून आला याचा अर्थ त्याने ऍक्सिडेंट केला असा होत नाही आकाश. तर आकाश म्हणतो डॅड मी फक्त विचारतोय. तर लगेच अविनाश त्याच्यावर ओरडत असतो. तर लगेच राकेश म्हणतो, मामा उगाच कशाला त्याच्यावरती ओरडताय. तो कुठे असं म्हणतोय की ऍक्सिडेंट अर्णवने केलाय. पण जे दिसतंय ते दिसतंय ना, आता त्याला आपण तरी काय करू शकणार असं एकदम राकेश म्हणतो. आणि पुढे म्हणतो की फ्रँकली अर्णव मला असं वाटतंय की या मॅटर मध्ये तुला 100% अरेस्ट होणार. आणि हे ऐकून अंजली लगेच म्हणते अरेस्ट. आणि मग प्रेक्षकांना इकडे अर्णव सुद्धा ना राकेशकडे बघत राहतो. बघा राकेश कसं बोलतोय ते. नाही, मी फक्त एक वकील म्हणून सांगतो असं राजेश पुढे म्हणतो. कारण कसं आहे शेवटी ही एक हाय प्रोफाईल केस आहे ना, आणि त्यामुळे पोलीस कंप्लेंट तर होणारच. आणि या सगळ्यात अर्णवची खूप बदनामी होणार आहे याचं फक्त वाईट वाटतंय मला असं राजेश मुद्दामून इथे म्हणतो. आणि मग प्रेक्षकांना इकडे ना अविनाश मामा विचारतो की तुम्ही सल्ले देताय की आम्हाला घाबरवताय जावई बापू. तर लगेच लगेच राकेश काही बोलायच्या आधी अंजली विचारते अहो पण काही करता येणार नाही का. तर अंजली हे बघ जे जे शक्य आहे ते ते सगळं मी करेन अर्णवसाठी असं म्हणून परत एकदा ना अर्णव इकडे अर्णवच्या खांद्यावर राजेश हात ठेवतो आणि म्हणतो मी आहे ना. तर अंजली बघत राहते अर्णवकडे. आणि प्रेक्षकांना आता बघा पुढे काय घडणार आहे ते. अविनाश मामा पण अगदी शॉक होऊन बघत राहिला. तर आता अर्णव तिकडनं निघून गेलाय काही न बोलता. आता खरंच हे प्रकरण कुठल्या तरी वेगळ्या वळणावर जाणार आहे असं दिसतंय. अंजली मात्र या सगळ्याची काळजी करत बसलीये. तर अंजली आशेनं राजेशकडे बघतीये. तर राजेश मनामध्ये इकडे काहीतरी वेगळाच विचार करतोय. वल्लरी मामी सुद्धा अशी सुन्न खाली बसलीये. आता अर्णवला अटक होणार वगैरे. पण त्याच्यानंतर इकडे राजेश मनात म्हणतो तुला आज अरेस्ट होणार नाही याची मी मुद्दामून काळजी घेतली. आज अरेस्ट झाली असती तर उद्या सुटला असतास तू. आता उद्या अरेस्ट झाली तर पुन्हा 2 दिवस पुढे सुट्टे आहेत. मग द ग्रेट ASR कमीत कमी 2 दिवस पोलीस कस्टडीत. वा डोकं असावं तर माझ्यासारखं आज मला माझ्याच कौतुक करावंसं वाटतंय. मीच माझा फॅन झाला असं इकडे सगळं म्हणतोय. तर प्रेक्षकांना आता इकडे बघा ऐश्वर्या आणि आत्या दोघी जणी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेत. पोलीस इन्स्पेक्टर विचारतायत तुम्ही खात्रीने सांगू शकता की हा ऍक्सिडेंट अर्णव राजेश शिर्के यांनी केलाय म्हणून. तर ईश्वरी हो असं म्हणते. आत्या पण म्हणते मला तर 100% खात्री आहे अपमानाचा बदला घेण्यासाठीच हा त्याने अपघात केलाय वगैरे. तर पोलीस इन्स्पेक्टर विचारतात तुम्ही काय बोलता हे तुम्हाला तरी कळतंय का मिस देसाई असं म्हणून. तर प्रेक्षकांना ईश्वरी पोलीस इन्स्पेक्टरवर ओरडते आणि म्हणते हे बघा साहेब हे बघा मला एवढंच कळतंय मला इतकंच कळतंय की अर्णव राजेश शिर्केच्या कारने माझ्या बाबांना धडक दिली. ते जो काही तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय तो याचाच पुरावा आहे जो आज प्रत्येक न्यूज चॅनल वरती दाखवला जातोय असं इकडे ईश्वरी सांगते. अजून तुम्हाला काही पुरावा हवाय का असं विचारते. तर इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे मी तुमची कंप्लेंट नोंदवून घेतो बोला तुम्ही असं म्हणून सांगतात. हा पण तुम्ही जो व्हिडिओ दाखवलाय ना तो आम्ही जमा करून घेऊ तो व्हिडिओ. पण जोपर्यंत त्याचं नीट व्हेरिफिकेशन केलं जात नाही तोपर्यंत तो कोर्टात सादर केला जाणार नाही. तर हो पण त्याला अटक तर होऊ शकते ना सात्या विचार
करते. तर कंप्लेंट आणि त्या व्हिडिओच्या आधारावरती होऊ शकते असं पोलीस इन्स्पेक्टर सांगतात आणि कंप्लेंट सगळी जी काही असेल ती लिहून घेतात. तर प्रेक्षकांना इकडे अर्णव ना त्याच्या लॅपटॉपवर अजूनही तीच न्यूज बघतोय आणि तो काहीतरी इकडे विचार करतोय. त्याचं डोकं चालत नाही असं झालं आता परिस्थिती. सुप्रसिद्ध उद्योगपती अर्णव राजे शिर्के उर्फ ASR यांनी संजय देसाई यांचा इसमाचा आपल्या गाडीने मुद्दाम ऍक्सिडेंट केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये जी आपल्याला कार दिसते त्या कारचा नंबर अर्णव राजे शिर्के यांच्या नावावर रजिस्टर आहे असं ती अँकर बोलत असते. आणि काही दिवसांपूर्वी याच संजय देसाई यांनी अर्णव राजे शिर्के यांच्या कानाखाली मारली होती आणि अर्णव इकडनं तिकडनं फेऱ्या मारतोय हे सगळं ऐकत. तर प्रेक्षकांना आता अविनाश मामा तिथे आलाय. अर्णव आता हे सगळं प्रकरण हाताबाहेर जात चाललंय. ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाले. त्यात ते मीडियावाले आणखी नवीन नवीन काहीतरी शोधतायत इन्व्हेस्टिगेशनच्या नावाखाली आणि आणि असं म्हणत मामा बोलत असतो तर अर्णव आपल्याच विचारात आहे. तर अविनाश मामा पुढे म्हणतो आणि अर्णव ईश्वरी तुझी कंप्लेंट करायला पोलीस स्टेशन मध्ये गेले. आणि मग हे ऐकून ना अर्णव शॉकून मामाकडे बघत राहतो. तर मामा हो असं सांगतो. तर प्रेक्षकांनो मग अर्णव म्हणतो म्हणून सांगतोय की आता आपल्याला बॅकफूट वरती राहून चालणार नाही. आपण ताबडतोब आपल्या वकिलांना बोलवून घेऊया नाहीतर ते पोलीस तुला अटॅक करतील. तर अर्णव म्हणतो नाही मामा मला सगळ्यात आधी जाऊन मी सिंदूरला भेटायचंय. आय डोंट केअर लोकांना काय वाटतंय ते. मला आधी हे जाणून घ्यायचंय की मी सिंदूरला मला पटवून द्यायचंय की तिच्या बाबांचा ऍक्सिडेंट मी केलेला नाहीये. तर अविनाश मामा म्हणतात अरे पण तिला हे सगळं सांगत बसायला आपल्या हातात वेळ नाहीये. मग अशी बघितलंस ना केवढी बितरली होती ती. तुला अजूनही असं वाटतंय की तू अजूनही तिला सगळं सांगशील आणि ती ऐकून घेईल. तर अर्णव इकडे ओरडून म्हणतो तिला ऐकावं लागेल मामा मी चाललोय पोलीस स्टेशनला. तर अर्णव माझं ऐकून घे. अर्णव थांब असं म्हणत अविनाश मामा लिटरली त्या अर्णवच्या पाठीमागे धावतात. पण अर्णव आता काही ऐकायला कबूल नाहीये. अर्णवने ठरवलंय की आता तो पोलीस स्टेशनला जाणार आणि ईश्वरीशी बोलणार. पण ईश्वरीशी बोलणं होईल का नेमकं काय घडेल ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी तुम्ही एपिसोड हा शेवटपर्यंत बघत राहा. अगदी मामा धावतच कसा पोहोचलाय बघा अर्णवच्या पाठीमागे आणि अर्णव सुद्धा रागातच तिकडे पायऱ्या उतरतोय. अविनाश मामा त्याच्या आडवा जातोय आणि म्हणतोय अर्णव थांब अरे असं म्हणून थांबवतोय तो त्याला आणि म्हणतो ईश्वरीच्या वडिलांच्या अपघातात तुझं नाव मीडियाने उचलून धरलंय आणि सगळे पोलीस स्टेशन जे सगळं आता पोलिसांपर्यंत पोहोचलंय आणि हे बघ आणि आता तुला याचा अर्थ कळत नसेल तरी मला कळतो असं अविनाश मामा सांगतोय. प्लीज म्हणतो की आता अर्णव प्लीज तुझ्या भावना मी समजू शकतो पण आता शांत हो तू आणि ह्यातून काहीतरी मार्ग निघेल असं अविनाश मामा बोलतोय. प्लीज आता तू समजून घे आणि तू यात तुझं नाव तुझी इमेज तर लगेच आय डोंट केअर मामा असं लगेच अर्णव ओरडतो आणि म्हणतो माझ्यासाठी महत्वाचं हे आहे की मुळात ईश्वरीला या सगळ्यात काय वाटतं कारण माझं मनापासून प्रेम आहे तिच्यावर असं अर्णव आता सांगतोय. आणि आता प्रेक्षकांना अविनाश मामा त्याच्याकडे बघत राहिलाय आणि परत अर्णव जायला निघतो तर अविनाश मामा म्हणतो ए बघ ऐक अर्णव भावनेच्या भरात चुकीचं पाऊल उचलू नकोस तू आणि सगळं हाताबाहेर जाईल. तर अर्णव म्हणतो अरे मामा अजून काय बाकी राहिले हाताबाहेर यायचं काय बाकी राहिले असं विचारतो अर्णव. तो राकेश असं हळू बोलतो एकदम बरं का. तो राकेश धोकून येतो. त्याच्या प्रत्येक कॉन्स्पिरन्सीस मध्ये सक्सेसफुल होतोय. तो जे काही करतोय ते शांतपणे बघू शकत नाही. मी कळलं तुला आणि हे बघ तो चुकीचा असूनही घाबरत नाही आणि मी खरा असून का घाबरू असा प्रश्न विचारलाय त्याने. त्या अविनाश मामा आता अर्णवकडे बघत राहिलाय. अर्णव पुढे म्हणतो हे बघ मामा माझी बाजू खरी आहे आणि माझं प्रेम सुद्धा खरं आहे आणि दॅट्स माय स्ट्रेंथ. मी घाबरत नाही कुणाला असा इकडे अर्णव म्हणतो आणि म्हणतो आय एम डॅम शुअर की मी जर सिंदूरला माझी बाजू शांतपणे समजावून सांगितली ना तर मात्र तिला समजेल सगळं ती समजून घेईल हा विश्वास आहे अर्णवला. आणि म्हणतो हा चान्स मी सोडणार नाहीये तू मला थांबू नकोस असं म्हणत अर्णव निघून चालाय. पण तरी सुद्धा इकडे आता राकेश अजून काय डाव करतोय बघूया. राकेश कुठल्या तरी माणसाला भेटतोय आणि विचारतोय नीट कळलंय ना तुम्हाला काय करायचंय ते मी जे सगळं सांगितलंय ते तसंच झालं पाहिजे. तर तो माणूस पण म्हणतो सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे तसंच होईल आणि गुड इतरांनाही सगळं नीट समजावून सांग. त्या अर्णव राजे शिर्केला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा चान्सच नाही मिळाला पाहिजे. आणि इकडे प्रेक्षकांना राजेश तो कोण आहे तो पैसे लगेच पुढे देतो आणि म्हणतो मी सांगितलंय तसंच जर का सगळं घडतंय का यावर लक्ष असेल हा माझं लांबून आणि समजलं का असं विचारतोय. तर लगेच तो पण हो साहेब असं
म्हणत तिकडनं आता पैसे वगैरे घेतो, ते किती बंडल आहे बघा, चल निघ असं म्हणून सांगतो, पोलीस स्टेशनकडे जायचंय तुला असं म्हणून त्या माणसाला पाठवून देतोय आणि तो निघून गेल्यानंतर राजेश इथे आपल्याच विचारात हरवलाय. तर प्रेक्षकांनो तिकडे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सगळे जमलेले आहेत. तेवढ्यात अर्णवची गाडी सुद्धा अगदी स्टाईल मध्ये तिथे येते आणि मग मुद्दामून सगळे त्याच्याकडे कॅमेरा हरवतात, म्हणजे मीडियावाले जमलेले आहेत तिथे. ते सगळे अर्णव गाडीतून उतरतो आणि मग मीडियावाले त्याच्या समोर, ए सर तुमचं संजय देसाईंची काय वैर आहे, ही बिझनेस रायव्हली तर दिसत नाहीये, मग नक्की काय प्रॉब्लेम होता. तर अर्णवला काही बोलू द्यायच्या आधीच नाही तिथली एक रिपोर्टर म्हणते, काही पर्सनल कारण आहे का तुमचं वगैरे, इंदोरच्या एका मिठाईवाल्याशी तुमचा काय संबंध, असे धडाधड प्रश्न विचारले जात आहेत. आणि असे काय कारण होतं की डायरेक्ट त्यांच्या अंगावर गाडी घालाविषयी वाटली तुम्हाला, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या सर असं म्हणून सगळ्यांना गोंधळ करत असतात. तर अर्णव म्हणतो, इनफ, मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आता देऊ शकत नाहीये, स्टॉप इट, लिव्ह मी अलोन, ऑल राईट असं म्हणून ना त्यांना ढकलून ना तो तिकडनं निघून जात असतो. तर प्रेक्षकांना तेवढ्यात तिथली एक अँकर आणि ते बाकीचे सगळे न्यूज अँकर जे काही आहेत ते असे, ही बघा हीच ती गाडी, ह्याच कारने ह्याच गाडीने संजय देसाईंचा जीव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, हीच आहे ती खुनी कार वगैरे, अशी याच गाडीने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता असं सगळे रिपोर्टर लगे बोलत असतात. ती न्यूज रिपोर्टर जी मुलगी आहे ती तरी तावातावाने बोलत असते आणि अर्णव आता ते सगळं ऐकतोय बरं का पाठीमागून. आणि प्रेक्षकांना अर्णव काय करतो, अर्णवला भडकवायचं काम केलेलं आहे बरं का, आणि हाच तो डाव आहे. आणि सगळे त्या कारकडे बघून काय काय वाटेल तसं बोलत असतात. अर्णव येतो त्यांच्या जवळ आणि मग एकदम ए ए शटाप बाजूला असं म्हणत ना ढकलतो, शटाप असं म्हणत येतो तिकडनं आणि विचारतो त्यांना, गुन्हा अजून सिद्ध झाला नाही आणि तुम्ही जजमेंट का देताय. तर प्रेक्षकांना इकडे ते रिपोर्टर म्हणतात, मीडियावर ओरडताय तुम्ही मीडियावर आरोप करताय असं म्हणून ना ते म्हणतात, आम्हाला आमचं काम करून द्या मिस्टर राजेश शिर्के. तर लगेच अर्णव ओरडून म्हणतो, जजमेंट देणं तुमचं काम नाहीये. तर त्यातलीच ती रिपोर्टर म्हणते, तोंड सांभाळून बोला मिस्टर राजेश शिर्के असं म्हणून. तर अर्णव म्हणतो, माइंड युअर ओन बिझनेस, ऑल राईट असं म्हणत. तर प्रेक्षकांना तर ज्या माणसाला पैसे दिलेले असतात ना तो माणूस म्हणतो, कोणाला शहाणपण शिकवतोस रे तू असं म्हणत ना बोलायला चालू करतो आणि म्हणतो, गुन्हेगार आहेस आणि वरती मुजोरी करतोस, मारा रे याला असं म्हणून ना मुद्दामून मारामारी करायला पुढे येत आहे तो पैसे दिलेला माणूस. प्रेक्षकांना इकडे पोलीस स्टेशन मध्ये आतमध्ये कोणाला अजून तरी आवाज गेलेला नाही, कारण ईश्वरी इथे ना कंप्लेंट बॉक्सवर नोंदवल्यावर सही करते तिथे. आणि आता प्रेक्षकांना आत्या पुढे काय म्हणते बघा इन्स्पेक्टरना, साहेब त्या अर्णव राजे शिर्केला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी असं म्हणत आत्या सांगते, श्रीमंत माणूस आहे म्हणून कायद्याच्या पळवाटा शोधून सुटता कामा नाहीये तो असं धमकीच देते ती डायरेक्ट इकडे. आणि म्हणते, मुद्दाम हा अपघात घडवून आणलाय त्यांनी माझ्या दादाचा असं बोलते इकडे आत्या. आणि म्हणते, माझा दादा तिथे हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतोय आणि त्याला न्याय हा मिळायलाच हवा सांगून ठेवते असं म्हणते बरं का प्रेक्षकांना इकडे. आणि तोपर्यंत इकडे बघा श्रीमंत माणसाची मुजोरी बघा असा आवाज येतोय आणि प्रेक्षकांनो अरे काय गोंधळ आहे असं म्हणत इकडे ईश्वरी, आत्या आणि सगळे बाहेर चालेत पोलीस इन्स्पेक्टर वगैरे. आणि बाहेरून ईश्वरी बघते तर ईश्वरी डबल शॉक झाले, कारण अर्णव त्या माणसाला ना धरून असं, म्हणजे ती दोन माणसं अर्णवला धरतायत, अर्णव त्या माणसाला मारतोय असं सगळं चाललंय. तर ईश्वरी अर्णव सर असं म्हणते. तर आता बघूया पुढे काय घडणार. ते पोलीस जाऊन त्या माणसांना अडवतायत बरं का तिथे, घेऊन चला यांना असं पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात. तर मी सिंदूर असं म्हणत ना ईश्वरीला अर्णव हाक मारतो आणि ईश्वरी आणि आत्या थांबतात. अर्णव म्हणतो, मी सिंदूर मी नाही केलं हे असं म्हणत तो सांगत असतो. तुझ्या बाबांचा ऍक्सिडेंट मी का करेन असं ओरडून विचारतो, विचार कर थोडा प्लीज. तर ईश्वरी म्हणते, इकडे विचार करायचा प्रश्नच नाहीये सर, जे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय ना त्याच्या बळावर बोलतेय मी. तुमच्या विरोधात एवढा मोठा सबूत आहे, जे व्हिडिओ दिसते ते काय आहे अर्णव सर बोला ना, आहे उत्तर. तर अर्णव म्हणतो, मी सिंदूर ही सगळी कॉन्स्पिरन्सी आहे. तर ईश्वरी मान हलवते. तर अर्णव म्हणतो, एवढी थिंग इज वॉज प्री प्लॅन्ड असं म्हणून सांगतो. तर ईश्वरी ओरडून म्हणते की बास आणि ती काहीच ऐकून घेत नाहीये बरं का अर्णवचा. बिचारा अर्णव किती आशेने आला होता, ईश्वरी माझं ऐकून घेईल किंवा मी तिला सगळं खरं सांगेन, पण ईश्वरी काही ऐकून घ्यायला तयार नाही. ईश्वरी ओरडते डायरेक्ट, बास सर, आणि म्हणते, जे सगळं व्हिडिओ दिसते ते सगळं खोटं आहे आणि तुम्ही सांगताय ते सगळं खरं आहे असं मानायचंय का मी असं विचारते. का मानायचं मी असा परत प्रश्न पण विचारते. अहो त्या कॅफेमध्ये माझ्या बाबांनी तुमच्या थोबाडीत मारली, त्याचा हा असा बदला घेतला तुम्ही असं म्हणून ईश्वरी विचारते. तर अर्णव शॉकून बघत राहिलाय बरं का ईश्वरीकडे. आणि प्रेक्षकांना आता पुढे काय घडणार बघत राहा. ईश्वरी पुढे म्हणते, आज माझे बिचारे बाबा हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या जीवासाठी लढतायत, तिकडे जगण्या मरण्याची परीक्षा घेतायत. रोज हॉस्पिटलमध्ये जाताना मला भीती वाटते की आज मला डॉक्टर काय सांगतील, आज मला काय ऐकून घ्यावं लागेल, आणि ही सगळी वेळ तुमच्यामुळे आमच्यावर आली असं म्हणते ती, अगदी बोटबीट दाखवून म्हणते रडत
रडून. आणि पुढे म्हणते की मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये सर. तर अर्णव म्हणतो तुला माझं ऐकून घ्यावंच लागेल. तर ईश्वरी म्हणते एकदम की हाच राग जो काही आहे ना, हा आणि या रागाच्या भरात तुम्ही काय काय करू शकता किंवा काय काय करू शकता हे मी 1000 वेळा पाहिलंय सर, असं म्हणते प्रेक्षकांना. आणि म्हणते माझ्या बाबांवरती एवढे चिडलात, एवढा राग धरलात की हे असं तुम्ही टोकाचं पाऊल उचलत माणुसकी विसरलात आणि सैतान झालात, असं ईश्वरी एकदम चिडून विचारते रडून. आणि मग अर्णव म्हणतो मी सिंदूर माझं ऐकून घे. तर ईश्वरी काहीच ऐकून घेत नाही. ती परत ओरडून म्हणते बास असं म्हणत. आणि प्रेक्षकांना तिकडे ना बाकीचे फोटो वगैरे काढतायत बरं का. ईश्वरी परत एकदा म्हणते की बास, हे बघा एका क्रिमिनलशी बोलायची माझी बिलकुल इच्छा नाही. आणि मग अर्णव एकदम म्हणजे शॉक होतो, म्हणतो क्रिमिनल? तर ईश्वरी म्हणते मला यांच्याशी बोलायचं नाहीये आणि एक शब्दही बोलायचा नाही, असं म्हणत ना तिकडनं म्हणते. तर इन्स्पेक्टर म्हणत असतात घेऊन चला ह्याला. प्रेक्षकांना अर्णवला घेऊन जात असतात. तोपर्यंत अर्णव काय करतो, परत त्या पोलिसांना हिसका देतो तिकडनं आणि ईश्वरीच्या जवळ येतो इकडे. आणि ईश्वरी मी पुन्हा एकदा सांगतोय, मी सिंदूर पुन्हा एकदा सांगतोय, मी काहीही केलेलं नाहीये. तुझं खूप मोठं मिसअंडरस्टँडिंग करून देण्यात आलंय आणि मी सिंदूर इज एव्हरीथिंग इज प्ली प्लॅन्ड असं तो सांगत असतो. तर ईश्वरी काहीच रिॲक्ट करत नाही त्याच्यावर. आणि 1 मिनिट असं म्हणत ना पोलिसांना हिसका देऊन ना, आणि तो येऊन तिच्याजवळ येऊन म्हणतो सर्वांचं सोड, तू एकदा माझ्या डोळ्यात बघून सांग की मी तुझ्या वडिलांना, तुझ्या बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि प्रेक्षकांना ईश्वरीनं अर्णवकडे बघतच राहिले, काहीच बोलत नाही ते. आणि हे सगळं तुला खरं वाटतं, असं अर्णव परत एकदा विचारतोय. आणि प्रेक्षकांना आता पुढे काय घडणार बघूया, कारण ईश्वरीनं आता तरी काही उत्तर दिलेलं नाहीये. तर इकडे प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये अर्णव सांगतो माझ्यावरचा आरोप खोटा आहे, हे मी विथ प्रूफ सिद्ध करणारच, असं ईश्वरीला अगदी धमकी देऊन सांगतोय बरं का. आणि हे सगळं राजेशने घडवून आणलंय असं इकडे अर्णव सांगतोय. तर मामा पण म्हणतो सगळा प्लॅन करून सगळं अडकून ठेवलंय राजेशने. आणि हे बघ, तर प्रेक्षकांना राजेशचा जो काही प्लॅन आहे अर्णवला बेल मिळू नये याचा, हा अविनाश मामाच्या लक्षात आलाय. पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.